नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता ऊर्जा आणि शौर्याची हळद आहे. ऊर्जा आणि शौर्य यांच्या दोघांच्याही नात्याची एक नवीन सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ऊर्जा आणि शौर्य लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. कितीही हर्षवर्धनने विरोध केला तरीही आजीने खूप जबरदस्त असं प्लॅनिंग केलेलं आहे आणि या प्लॅनिंगनुसार आजीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घरातच शौर्याची हळद करण्याचं ठरवलेलं आहे. तर इकडे चाळीमध्ये सुद्धा चांगलाच धमाका सुरू आहे आणि तिथे सुद्धा हळदीची जोरदार तयारी सुरू आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऊर्जा आणि शौर्य दोघंही आता चाळीशीच्या टपरीवरती आलेले असतात. तिथं शौर्य ऊर्जाला सांगत असतो की आज आपली ही शेवटची भेट आहे. खऱ्या अर्थाने आपण आता शेवटचे भेटणार आहोत असं सांगितलं जात असतं. तेव्हा ऊर्जा म्हणते, पण असं काय म्हणतोस तू, असं का, म्हणजे शेवटची भेट का वाटते? तेव्हा शौर्य म्हणतो की आता ज्यानंतर आपण जे भेटणार आहे ते लग्नानंतरचे शौर्य जागीरदार आणि ऊर्जा जागीरदार म्हणून भेटणार आहेत. चायचूला कळतच नाहीये या दोघांचं काय चाललंय, म्हणून तो ऊर्जा आणि शौर्याकडे येतो आणि विचारू लागतो. आणि त्याचबरोबर त्यांना म्हणत असतो, म्हणजे तुम्ही दोघं, ते दोघंही सांगू लागतात की हो, आम्ही दोघं लग्न करतोय. हे ऐकल्यानंतर चायचूई म्हणत असतो, काय, खरंच ही गोष्ट खरी आहे? तेव्हा हे दोघंही सांगतात की हो, ही गोष्ट खरी आहे. त्याचबरोबर त्याला सुद्धा खूप छान वाटलेलं असतं. फायनली कुठंतरी ह्या गोष्टी एकत्र येत असतात आणि ऊर्जा आणि शौर्य ह्या दोघांचं नातं आता पुढे जात असतं. त्यालाही वाटत असतं की ह्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याचसाठी तो त्या दोघांना सपोर्टही करत होता. या सगळ्या गोष्टी घडत होत्या. मग आता त्याला वाटत असतं की खरंच ही इतकी छान आनंदाची गोष्ट घडलेली आहे, तर लवकरच याच्या बाबतीत आपल्याला सेलिब्रेशन केलं पाहिजे. मग लग्न कधी असं विचारलं जातं. तेव्हा हे दोघंही म्हणतात उद्या संध्याकाळी. तो म्हणतो, मला माहिती आहे, म्हणजे तुमचं लग्न छान असणार, पण एवढ्या घाईत? तेव्हा ते दोघंही सांगू लागतात की हो, खरंच खूप घाईत लग्न करण्याचं ठरवलेलं आहे. मग 2 चहा आणि 2 खारी घेऊन ये असं सांगितलं जातं. मग तो चहा आणि खारी घेऊन येतो. शौर्य म्हणतो, किती दिवस झालं हे सगळं ना मी मिस केलंय. मला ना खारी खायचीच होती आणि आत्ता त्या गोष्टीला मला खरं तर वेळ मिळालेला आहे आणि फायनली त्या गोष्टीसाठी मी इथं पोहोचलेलो आहे असं शौर्य सांगत असतो. खरं तर शौर्य सुद्धा या सगळ्या गोष्टी खूप आनंदाने करत असतो. खूप त्याला छान वाटत असतं. फायनली त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे आजी जेव्हा हर्षवर्धन बरोबर बोलत असतात की तू जे काही शौर्याला बोललेलं आहे ते चुकीचं आहे, तू शौर्याला ब्लॅकमेल करू शकत नाही. तू हे ब्लॅकमेल करून जर शौर्याला, तुला वाटत असेल की तुझ्या बाजूने करता येईल किंवा शौर्य त्याचा निर्णय माघारी घेईल, पण तसं होणार नाही. तू शौर्याला ब्लॅकमेल केलं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या ठरलेल्या आहेत अगदी तशाच होणार आहेत असं आजीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की बाद झालं. विजया म्हणते की तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय आई साहेब, कारण तुम्ही जे काही बोललेलं आहात त्याच्यावरून तर मला कळायचंच बंद झालेलं आहे. तुम्हाला काय वाटलं की तुम्ही माझ्या शौर्याचं लग्न त्या ऊर्जा शिंदेशी लावून द्याल? तेव्हा इकडे आजी म्हणते की म्हणजे काय, नक्की काय म्हणायचंय का तुला, प्रॉब्लेम काय आहे? ऊर्जाशी जरी लग्न लागलं शौर्याचं तरी प्रॉब्लेम काय आहे? मुलगी म्हणून ती कुठं कमी पडले, काय वाईट आहे ते तर कळलं पाहिजे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की मला माहिती आहे हे सगळं मुद्दामून चाललेलं आहे आणि या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही माझ्या शौर्याला प्रत्येक वेळेस पाठीशी घातलेला आहे. इकडे ऊर्जाच्या घरी आता सगळे चाळीतले मंडळी जमलेले असतात आणि त्या शेजारच्या ज्या काकू आहेत, मोहिते काकू, त्यांची तर लगबग बघायलाच नको. कारण सगळ्यात आधी त्यांचीच इच्छा होती की शौर्य आणि ऊर्जा ह्या दोघांची जोडी लाखात एक दिसत आहे. चाळीचा जावई म्हणून त्यांनीच आधी इकडे शौर्याला घोषित केलेलं होतं आणि आज फायनली तो दिवस आलेला असतो आणि शौर्य आणि ऊर्जा या दोघांच्याही लग्नाच्या बाबतीत आता तयारी जोरदार अशी सुरू झालेली असते. तेव्हा हे सगळं कसं करायचं, हॉलचं काय करायचं, लग्न कुठं लावायचं? तर त्या काकू म्हणत असतात की आपण ना उद्या ऊर्जाची हळद करूया. तेव्हा पूर्वा म्हणते, अहो पण कसं शक्य हे? तेव्हा त्या सांगतात की अगं करूया, आपण सगळेजण आहोत ना, मी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे आणि मी जाऊन कलाक्षेत्रामध्ये ऊर्जासाठी हळदीसाठी साडी घेऊन येते. मग त्या सांगत असतात कोण पार्लरवाले ठरवलेले आहे, कोणाला कोणत्या कामाला लावलेलं आहे. ही सगळी जोरदार तयारी केलेली असते. पूर्वाला तर कळतच नसतं, म्हणजे यांनी एवढी सगळी तयारी केली आहे,
मग त्या पूर्वाला विचारतात, अगं उद्या आता लेकीचं लग्न आहे, मग लेकीच्या अंगावर काय दागिना वगैरे घालणार आहे का नाही, का तसंच पाठवणार आहे लेकीला? असं जेव्हा त्या पूर्वाला विचारत असतात तेव्हा मात्र पूर्वा म्हणत असते की हो, ते तर मी विसरलेच होते. मग त्या सांगू लागतात, अगं ते बघ ना महत्वाचं तू, बाकीच्या सगळी गोष्टी बघायला आम्ही आहोत सगळेजण, बाकीच्या गोष्टींची तू काळजी करू नकोस. असं त्यांचं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की नाही आईसाहेब, तुम्ही चुकताय, अजिबात तुम्ही हे करू शकत नाहीये, हे ब्लॅकमेलिंग आहे. त्या दिवशी जेव्हा तुम्ही म्हणालात ना मला शौर्यसोबत भेटू दिलं नाही, मला शौर्यसोबत बोलू दिलं नाही, तर मी हे घर सोडून जाईल, हे ब्लॅकमेलिंग होतं. तेव्हा आजी सुद्धा तेवढ्याच चिडलेल्या असतात. त्या म्हणत असतात की हे बघ हर्षवर्धन, कोणी काहीही केलं, कितीही ठरवलं, तरीही शौर्य आणि ऊर्जा या दोघांचं लग्न होणारच आहे आणि ते लग्न कोणीही थांबवू शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र हर्षवर्धनला आता प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय आणि मी काय करतोय, हे सगळं मला कळतच नाहीये. आणि हर्षवर्धन मात्र त्यांना म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरातलं कोणीही त्या लग्नाला असणार नाही आणि शौर्याला मी माझा निर्णय सांगितलेला आहे, त्यामुळं काहीही झालं तरीही शौर्य या लग्नासाठी जरी तयार झाला तरीही हे लग्न होणार नाही, एवढी काळजी मी घेऊ शकतो असं हर्षवर्धन आता इकडे बोलत असतो. तेव्हा आजी म्हणत असतात की तू कितीही काहीही ठरवलं तरीही हे लग्न होणारच आहे आणि हे लग्न कोणीही थांबवू शकत नाही असं आजींनी स्पष्ट केल्यानंतर मात्र इकडे आता हर्षवर्धनला प्रश्न पडलेला असतो. हर्षवर्धन तिथे सगळ्यांच्या समोर ओरडून सांगत असतो की या लग्नाला कोणीही जाणार नाही. तेव्हा मात्र इकडे आजी म्हणतात, कसे असंही तू माझ्याशी बोलत नाहीये आणि जरी तू म्हणाला उद्या की माझं तोंडही पाहणार नाहीस तरीही मला फरक पडत नाही, पण माझ्यासाठी शौर्य आणि ऊर्जा या दोघांना एकत्र आणणं खूप गरजेचं आहे. तुला माहित नाहीये, कारण ऊर्जाला माहितीच नव्हतं की शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. तिला हे माहितीच नव्हतं. जेव्हा तिला हे कळलं तेव्हा तिने स्वतःहून शौर्याबरोबर संबंध तोडले आणि त्यानंतर शौर्य इतक्या क्रिटिकल अवस्थेत होता. तुला माहितीये का शौर्य शुद्धीवर कसा आलाय? कारण मी तिथे जाऊन त्याला ऊर्जाचा आवाज ऐकवलेला होता, म्हणून शौर्य शुद्धीवर आलेला होता. आजी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगत असतात आणि इकडे सगळेजण ऐकत असतात. सगळ्यांना कळतच नसते की काय चाललंय. तीर्थाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आजींचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे लग्न होणारच आहे आणि तुझी परवानगी नसली तरीही, आणि मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं आजी ठणकावून सांगत असतात. आणि आता मात्र हर्षवर्धनने ठरवलेलं असतं की आमच्यापैकी जर कोणी या लग्नाला जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा या घरातून आणि माझे संबंध कायमचे संपलेले असतील. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता पूर्वाला प्रश्न पडलेला असतो आणि बरोबरच आहे, शेजारच्या काकू म्हणालेल्या त्या पद्धतीने जर का आता ऊर्जा आणि शौर्य यांचं लग्न ठरणार आहे तर मुलगी घरातून जाताना तिच्या अंगावर एखादा तरी दागिना नको का, असं जे सांगितलेलं असतं ते तेवढंच खरं असतं. आणि मग पूर्वाने तिचा जो जुना नेकलेस आहे तो घेतलेला असतो आणि तो नेकलेस घेऊन इथे ऊर्जाच्या बाबांच्या समोर ती उभी असते आणि तिथे म्हणत असते की अहो, हा जो नेकलेस आहे ना तो आठवतोय का, एवढी सगळी संकट आली पण हा नेकलेस मी कधीच हात लावला नाही, कारण मी ठरवलेलं होतं की हा नेकलेस जो आहे तो मी ऊर्जाच्या लग्नात तिला देणार आहे असं म्हणत आता इकडे पूर्वा बोलत असते, भाऊक झालेली असते. इतकी संकट आली पण मी या नेकलेसला कधीच हात लावला नाही. तुम्हाला माहिती आहे ना हा नेकलेस जो आहे तो आपल्यासाठी किती महत्त्वाचा होता. माझ्या लग्नाच्या वेळेस तुम्ही माझ्यासाठी केलेला होता तो हा नेकलेस आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता शर्मिला आलेली असते. आता ती कशी आहे तर आपल्याला माहितीच आहे, ती तर सगळ्यात आतल्या गाठीची आहे. आता या लग्नामध्ये ती काय अडथळे आणणार हे मात्र तेवढंच रंजक ठरणार असतं. कारण जेव्हा प्रभाकर म्हणतो की तू इथे कशाला आलीस, म्हणजे तुला काय गरज होती, तू तर माहेरी राहणार होतीस ना, तेव्हा मात्र ती सांगू लागते की हो बरोबर आहे, मी माहेरी राहणार होते पण इकडे एवढं सगळं घडलं, तुम्ही मला सांगितलं नाहीये तर मला कळणार नाहीये का? काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी मला कळणारच होत्या आणि त्यासाठी मी आलेली आहे. एवढं शौर्याला गोळी लागली त्या लग्नाचं जे काय चाललेलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी वहिनींबरोबर आहे. काहीही झालं तरीही मी वहिनींसोबतच आहे. कशी आहे ती दिव्या, आणि त्या दिव्याचीच बहीण जर याला घरात लग्न होऊन येणार असेल तर. तेव्हा प्रभाकर म्हणत असतो की आता मी आणि दादा आम्ही दोघं भाऊ आहोत, म्हणजे
आम्ही दोघं जण एकसारखेच आहोत का? आमच्या स्वभावामध्ये कितीतरी फरक आहे, असं इकडे शैलजाला तो सांगत असतो. पण शैलजा मात्र म्हणत असते की नाही, मी वहिनींच्याच बाजूने आहे. आता शौर्यच्या रूममध्ये ही सगळी गँग आलेली असते आणि शौर्यला कॉंग्रॅच्युलेट करत असते. शौर्यला म्हणत असते की मग उद्या लग्न आहे एकाचं. शौर्य म्हणतो, अरे पण काय हे सगळं तुम्हाला? तेव्हा ते सांगू लागतात की हो, आम्हाला आजीने सांगितलं हे सगळं. आणि मग शौर्य म्हणतो, काय? आता उद्या हळद आहे, आम्ही जे काय म्हणणार आहे ते सगळं करायचं आहेस तू, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. तुझा आउटफिट सुद्धा आम्ही डिसाईड केले, आमचे आउटफिट डिसाईड केलेले आहेत. तेव्हा शौर्य म्हणतो, म्हणजे? ते सांगू लागतात की हो, आणि व्हेन्यू सुद्धा आम्ही ठरवलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे उद्या ऊर्जा वहिनीची हळद आहे, तर त्यानंतर मग ऊर्जा वहिनीला उष्टी हळद पोचवायला नको का? मग ऊर्जा वहिनीला तुझी उष्टी हळद लागली नाही तर हळदीचा कार्यक्रम कसा होईल? अशा सगळ्या गोष्टींचं डिस्कशन चाललेलं असतं. मग हे तुम्हाला कोणी सांगितलं? तेव्हा ते सांगू लागतात की आम्ही बघ #शौर्य ऊर्जा वेडिंग नावाचा ग्रुप बनवलेला आहे आणि ग्रुपची ॲडमिन आहे आजी. आजी तिथे येते आणि म्हणते की बघ आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत, सगळी मुलं असतात. मग आजींच्या समोर इकडे तीर्था सांगते की मी तर त्या विक्रांशी कधीच लग्न करणार नाही. मग जर यामध्ये तू माझी साथ देणार आहे तर आता तुझी साथ द्यायची वेळ जेव्हा आलेली आहे तेव्हा मी साथ द्यायला तयार आहेच की तुझी, असं म्हणत तीर्थाने इकडे शौर्याला मिठी मारलेली असते. आणि तीर्थाला सुद्धा ही गोष्ट पटलेली असते की काहीही झालं तरीही हे लग्न जे काय आहे, म्हणजेच तीर्थाला वाटत असतं की शौर्य आणि ऊर्जा यांचंच लग्न झालं पाहिजे. मान्य त्याचं अर्पितावरती प्रेम होतं किंवा नव्हतं, या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या, पण तरीही आज निर्णय जो घेतलेला असतो आणि शौर्याच्या या प्रेमासाठी या सगळ्यांची साथ असते. उद्या हळद लागणार आहे, सगळी तयारी झालेली असते आणि इकडे आता ऊर्जाला सुद्धा हळद लागणार असते. शौर्याची उष्टी हळद येणार आहे, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. आता ऊर्जाला छान तयार केलेलं असतं, सगळ्या बायका तिथं असतात. पूर्वाच्या पण डोळ्यात पाणी आलेलं असतं. आपली लेक या लग्नासाठी तयार होते आणि या लग्नामुळं आपल्या लेकीचं खरंच चांगलं होणार आहे. आणि तिने तिच्या बाबांना सुद्धा सांगितलेलं की आजपर्यंत मी वेगळा विचार करत होते, पण आज थोडा आपल्या मुलीच्या बाजूने विचार करून मी निर्णय घेतलेला आहे, असं तिने सांगत असते. इकडे मात्र सगळी तयारी झालेली असते. शौर्याला हळद लागणार आहे. हळदीचा आउटफिट घालून सगळे तयार झालेले असतात शौर्याच्या बेडरूममध्ये, कारण त्यांचा वेन्यू हा शौर्याची बेडरूमच असते, कारण हर्षवर्धन काही हे घरात करू देणार नाही. आणि त्यामुळं या सगळ्या मुलांनी गोंधळ घालत या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्यांना साथ असते ती म्हणजे आजीची. सगळे जोरदार तयारीला लागलेले असतात, कारण आजी त्यांच्यासोबत आहे ना, त्यामुळं त्यांना प्रॉब्लेमच नाहीये. इकडे आदित्यने सुद्धा सांगितलेलं असतं की कसं आहे माहितीये का, मला माहित नाहीये की ऊर्जा कशी आहे, पण ती दिव्याची बहीण आहे म्हणून मी असं नाही समजणार की ती दिव्यासारखी आहे. पण माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की तू आणि आजी कधीच चुकू शकत नाही, त्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी तयार झालोय, असं इकडे आदित्यने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर घरातली सगळी मुलं सामील झालेली असतात आणि खुश असतात. आता शौर्याला हळद लागणार असते, पण डॉक्टर भागवतांना सुद्धा आजीने बोलवून ठेवलेलं असतं. मग सगळेजण विचारतात नक्की काय? डॉक्टर भागवत तिथे बसलेले असतात आणि मग हर्षवर्धन येतो आणि इकडे आजीने सगळ्या खाली सांगितलेलं असतं की शौर्याची ट्रीटमेंट सुरू आहे, त्याचे एक्सरसाइज वगैरे चालू आहे आणि कोणीही डिस्टर्ब करू नये. आता तेवढ्यातच हर्षवर्धन येतो, दरवाजा वाजवतो. आजी म्हणतात की डॉक्टर तुम्ही जाऊन फक्त एकच सांगा की शौर्याची ट्रीटमेंट सुरू आहे, अजून 10 ते 15 मिनिटं लागतील. असं म्हटल्याबरोबर डॉक्टर आता जातात आणि तिथे सांगतात. तेव्हा हर्षवर्धन म्हणतात, अरे तुम्ही आहात का? मला वाटलं वेगळं काय सुरू आहे, असं म्हणत डॉक्टरही तिथून गेलेले आहेत. आता शौर्य खुश झालेला असतो, पण आता शौर्याला हळद लागली, पण शौर्याची उष्टी हळद ही कशी घेऊन जायची हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा आजी आदित्यला म्हणतात की तू जाशील का? आदित्य म्हणतो की नाही नाही, डॅड खालीच बसलेले असतील, मला कसं जमेल का आजी ते, असं तो सांगतो. तेव्हा मात्र आता इकडे आजी म्हणतात की ठीक आहे. मग शौर्य म्हणतो की काहीच काळजी करायची गरज नाहीये, हे सगळं काम माझा एक मित्र आहे तो करू शकतो आणि अगदी हुशारीने आणि चालाकीने हे काम तो करू शकतो, याबद्दल मला खात्री आहे. आणि मग तो बोलवून घेतो जीवाला. जीवा देशमुख हा त्याचा मित्र आहे आणि तो हळद पोचवण्याचं काम करेल असं ठरलेलं असतं. जीवा येतो आणि म्हणतो, एवढंच काय रे भावा, तुझी हळद मी बघ अशी नेऊन ऊर्जा वहिनींकडे पोचवतो, असं तो सांगतो. तेव्हा मात्र सगळेजण खुश झालेले असतात. फायनली आता इकडे हळद पोचवायला इकडे जीवा जाणार आहे आणि इकडे ऊर्जाकडे सुद्धा सगळेजण वाट बघत बसलेले आहेत की कधी येणार आहे हळद, नक्की काय होणार आहे, असं सगळ्यांचं चाललेलं असतं. पण त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही
ज्या गोष्टी घडत असतात त्यानुसार मात्र इकडे आता शौर्यची हळद घेऊन जीवा निघालेला असतो. पण नेमकं घडतं असं की जेव्हा जीवा शौर्याची हळद घेऊन चाललेला असतो तेव्हा मात्र तिथे हर्षवर्धन येतो आणि म्हणतो, काय रे? तेव्हा तो सांगतो की आईने ना डिंकाचे लाडू पाठवले होते, तर ते डिंकाचे लाडू घेऊन मी चाललेलो आहे, असं तो सांगत असतो. आणि तो डबा घेऊन चाललाय, पण त्या डब्याला आता हळद लागलेली असते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, म्हणजे तुमच्या घरी डिंकाचे लाडू बनवताना त्यामध्ये हळद टाकली जाते का रे? हे विचारलेलं असतं. आणि आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो आणि इकडे तो सांगत असतो की नाही नाही, तसं काही नाही आहे. म्हणजेच हा डाव जो आहे तो उधळला गेलेला असतो. आणि सगळ्यांच्या समोर आता इकडे हर्षवर्धनला कळलेलं आहे की यांचा काहीतरी गोंधळ सुरू आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.